नैवेद्याच्या ताटामध्ये सर्वात पहिला कुरडईला मान असतो. तर आज आपण ही मस्त अशी पांढरी शुभ्र गव्हाची चिकाची कुरडई तयार करणार आहोत. तर कुरडई पहा अगदी मस्त अशी दुधाप्रमाणे पांढरी शुभ्र तयार झालेली आहे आणि तळल्यानंतर कढाई भर फुललेली आहे. कुरडई बनवण्याची अगदी योग्य आणि अगदी पारंपरिक पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कुरडई बनवत असताना आपल्याला गहू कुठचे घ्यायचे आहे, त्यासोबतच कुरडई बनवत असताना कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ह्या सर्व ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामुळे जर ही तुम्ही कुरडई पहिल्यांदा जरी बनवली ना तरीही अजिबात बिघडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. कुरडई बनवण्यासाठी कुठला गहू वापरायचा याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तर इथे मी 1 किलो प्रमाणात एवढा जो लोकवन गहू असतो तो घेतलेला आहे. तर आता कुरडई बनवत असताना शक्यतो जो जाड गहू असतो ना तो वापरायचा आहे. तुम्ही कुरडईसाठी जो खपली गहू येतो किंवा काळ्या कुसळाचा गहू येतो किंवा शेवरी, कुठलाही जाड गहू तुम्ही या ठिकाणी कुरडईसाठी वापरू शकता. जेवढा जाड गहू तुम्ही घेणार तेवढा चीक त्या गव्हामध्ये आपल्याला जास्त निघणार आणि आपल्या कुरडयासुद्धा मस्त अशा तयार होणार आणि जास्त प्रमाणातसुद्धा तयार होणार. आता इथे 1 किलो प्रमाणात मी जो गहू घेतलेला होता हा 3 दिवसापूर्वी मी भिजत ठेवलेला होता आणि दर दिवसाला यातलं जे पाणी आहे ना ते मी चेंज करत होतो. जर गव्हातलं पाणी चेंज केलं नाही तर आपल्या कुरडईला अंबूस चव येते, यासाठी दर दिवसाला पाणी चेंज करावं लागतं. त्यानंतर आपल्याला हा स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला साधं सिंपल सांगते, जर आपण सोमवारी गहू भिजत घातले ना तर बुधवारपर्यंत भिजू द्यायचं आणि गुरुवारी आपल्याला हे गहू दळायचं आहे. तर आता हे स्वच्छ धुवून निथळून घेतले. आता हे मी गिरणीमधून दळून आणणार आहे. जर तुमच्याकडे गिरणीची सोय असेल तर गिरणीमधून दळून आणू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू टाकायचे, पाणी टाकून मस्त असा याचा चीक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी गहू छान असे दळून आणलेले आहे. आता याच्या आतील जो चीक आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता चीक काढत असताना आपल्याला यामध्ये भरपूर पाणी वापरावं लागणार आहे. सुरुवातीला यामध्ये मी पाणी टाकून जो आपण चीक तयार करून आणलेला आहे तो छान व्यवस्थित फोडून घेऊया, मोकळा करून घेऊया आणि हाताने व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला हा जो गव्हाचा कोंडा आहे तो सेपरेट करायचा आहे. साईडला दुसरं भांडं घेतलेलं आहे. हा चीक आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे, म्हणजे त्यातला राहिलेला जो चीक आहे तो पूर्णपणे निघेल. आता हा पहिल्या पाण्यात आपण धुतलेला आहे. दुसरं पाणी जे आहे ते मी साईडला घेणार आहे. साधारणतः 3 पाण्यामध्ये आपल्याला हा गव्हाचा चीक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे गव्हातला सगळा चीक निघून येईल. तर आता सेम पद्धतीने हा गव्हाचा चीक मी आता काढून घेणार आहे. तर या ठिकाणी दुसरंही पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा जो गव्हाचा कोंडा राहिलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हा चीक स्वच्छ धुवून घेऊया. असं 3 पाण्याने आपल्याला धुवायचं आहे. आता निघालेला जो चीक आहे ना इथे आपल्याला वस्त्रगाळही करायचं आहे आणि चाळणीनेही गाळून घ्यायचं आहे, कारण थोड्याफार प्रमाणामध्ये गव्हाचे जे सालं असतात ते राहतात. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा व्यवस्थित 2 चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा आहे. आता जो कपडा आपण घेणार असू ना त्याला थोडंसं हलकंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जो कपडा आहे ना तो सुद्धा खराब होणार नाही, कारण गव्हाच्या चिकामुळे जो कपडा आहे ना तो जास्त खराब होतो आणि जे सालं आहे ना ते कपड्याला जास्त चिकटतात. त्यामुळे थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि चाळणीलाही थोडासा तेलाचा हात लावायचा. सर्व जो तयार झालेला चीक आहे तो छान व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचा आहे. आता हा चीक आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे. हा चीक आपल्याला अगदी साईडला ठेवून द्यायचा आहे, जिथे आपला हात लागणार नाही, कारण जो चीक आहे ना हा तळाशी व्यवस्थित बसला पाहिजे आणि वरती जे पाणी आहे ते साईडला आपल्याला काढावं लागणार आहे. त्यामुळे हा आपल्याला शांत ठिकाणी ठेवावं लागणार आहे आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते नंतर आपण काढून घेणार आहोत. तर आता हा गव्हाचा कोंडा इथं शिल्लक राहिलेला आहे. याच्याही तुम्ही पापड्या बनवू शकता किंवा झाडाला खत म्हणून सुद्धा ह्या कोंड्याचा वापर तुम्ही करू शकता. तर आता आपला 5 ते 6 तासासाठी हा चीक आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. 5 ते 6 तासामध्ये वरती जे पाणी आहे येतं आणि चीकसुद्धा तळाला जाऊन बसतो. आता वरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर साधारणतः 2 ते 3 वेळा आपल्याला हे पाणी काढावं लागणार आहे. आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते, जो खाली तळाला राहिलेला चीक होता त्याच्यावरती पुन्हा थोडंसं पाणी जमलेलं आहे. हे पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर राहिलेला जो गव्हाचा चीक आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता बरोबर इथे माझा 2 ग्लास एवढा चीक तयार झालेला आहे 1 किलोच्या गव्हामध्ये. आता तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. कमी जास्त लागलं तर आपण पुढे पाण्याचा वापर करणारच आहोत, परंतु जेवढा चीक आहे ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ग्लासभर एवढं पाणी घेतलेलं आहे. एवढाच चीक होता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता कुरडई बनवत असताना बरेच जण यामध्ये
वेगवेगळे पदार्थ वापरतात, परंतु फक्त आपल्याला ह्या गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनवायच्या आहे. त्या खायला अप्रतिम लागतात. तर आता जे पाणी आहे याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतर जो तयार झालेला गव्हाचा चीक आहे तो आपल्याला या उकळी आलेल्या पाण्यामध्ये मिसळायचा आहे. तर आता जो चीक आपला तयार झालेला होता तो एकदा फोडून घेऊया, कारण चिकाचे बरेचसे खडे तयार होतात, त्यामुळे हाताने व्यवस्थित आपल्याला छान असा फोडून घ्यायचा आहे. फोडल्याच्या नंतरच आपल्याला हा गरम पाण्यामध्ये मिसळायचा आहे. अगदीच खडे टाकले तर चीक व्यवस्थित हटला जात नाही, त्यासाठी चीक व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आता पाण्यालाही आपली उकळी आलेली आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा चीक ओतायचा आहे. आता ही कृती करण्यासाठी साधारणतः 2 माणसांची गरज आपल्याला लागणार आहे. आता गॅसवरती मी पाणी उकळवून घेतलेले आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे किंवा कमी ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडा थोडा चीक टाकायचा आणि इथे मी रवी घेतलेली आहे किंवा जे काही तुमच्याकडे हटण्यासाठी असेल तर ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि हा चीक हटवून घ्यायचा आहे. या स्टेजला आपल्याला गॅस अगदी कमी किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि फटाफट ही कृती करायची आहे. कुठेही चिकाच्या गाठी राहता कामा नये, नाहीतर आपल्या कुरडया व्यवस्थित होणार नाही. तर फटाफट आपल्याला ही कृती करावी लागणार आहे, कारण जो चीक आहे ना हा खूप पटकन घट्ट होतो. आता थोडंसं पातेल्यामध्ये मी पाणी टाकून हा चीक आता हटवून घेणार आहे. तर आता 2 माणसांची इथे आपल्याला आवश्यकता लागणार आहे, कारण हा चीक हटताना थोडासा जड जातो, त्यामुळे आपल्याला हा 2 माणसांची इथे आवश्यकता लागणार आहे. तर या ठिकाणी मी जो गहू वापरलेला आहे तो नवीन गहू घेतला होता, त्यामुळे याला पाण्याचं जे प्रमाण आहे हे जेवढं चीक घेतलेलं होतं तेवढंच लागलेलं आहे. जर तुमचा गहू जुना असेल तर त्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं. नवीन गव्हाच्या प्रमाणामध्ये जुन्या गव्हाला पाणी थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथे मी नवीन गहू वापरल्यामुळे मला अगदी जेवढा चीक होता ना तेवढंच पाणी या ठिकाणी ह्या कुरडईसाठी लागलेलं आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटामध्ये आपला हा जो चीक आहे हा अशा पद्धतीचा तयार झालेला आहे. अगदी काचेसारखा पारदर्शक दिसत आहे. फक्त आपल्याला ही थोडीशी मेहनत लागणार आहे हटण्यासाठी, कारण हा हटताना थोडासा जड जातो. थोडासा थंड पाण्याचा हात लावून घेऊया आणि अगदी कमी गॅसवरती याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. कुरडई बनवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर चीक व्यवस्थित शिजला नाही तर आपल्या ज्या कुरडया आहे या पांढऱ्या शुभ्र होत नाही किंवा कुरडई पाडत असताना त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे चीकसुद्धा व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे. तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे. चीक बनवताना जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरीही आपल्या ज्या कुरडया आहे या रंगाने काळपट येतात, पांढऱ्या शुभ्र होत नाही. त्यामुळे पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त होऊ द्यायचं नाही. आणि जो आपण सुरुवातीला चीक तयार करू त्यातलं पाणीसुद्धा आपल्याला अगदी दिवसातून 2 ते 3 वेळा काढायचं आहे, तेव्हाच आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र होतात. आता या ठिकाणी आपला चीक तयार झालेला आहे. हे पहा, इतपत घट्ट हा चीक इथे तयार झालेला आहे. लगेचच कुरडया बनवायला घेऊया. आता या ठिकाणी माझ्याकडे अशा पद्धतीचा साचा आहे. आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या साच्याने बनवू शकता किंवा आपला जो शेवेचा सोरा असतो त्याने सुद्धा तुम्ही ह्या कुरडया बनवू शकता. तर आता अशा पद्धतीचा साचा असेल ना, याला साधारणतः 4 माणसं तरी ह्या कुरडया बनवायला लागतात. आणि जो आपला चकलीचा जो साचा असतो किंवा शेवेचा साचा असतो त्याने अगदी आपण एकट्याने सुद्धा कुरडई बनवू शकतो. परंतु माझ्याकडे आता माणसंही होती आणि अशा पद्धतीचा साचाही होतात, त्यामुळे ह्या कुरडया मी साच्याने तयार केलेल्या आहे. तुम्हाला अगदी चकलीच्या साच्याने सुद्धा ही कुरडई कशी बनवायची तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. अतिशय मस्त ह्या कुरडया तयार होतात. आता साच्यामध्ये जे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे, कारण साच्याने जेव्हा आपण कुरडई पाडतो ना, मिश्रण गरम असताना थोडासा हाताला भाजण्याची शक्यता असते आणि जर हे मिश्रण थंड झालं तर व्यवस्थित कुरडया येत नाही. त्यामुळे गरम गरम असतानाच हा चीक आपल्याला साच्यामध्ये भरून याच्या कुरडया तयार करायच्या आहे. तर हे पहा, साच्यानेही अगदी मस्त या कुरडया आपण तयार करून घेतलेल्या आहे. तर ही थोडीशी जाड प्लेट मी ही कुरडई बनवण्यासाठी घेतलेली आहे. अगदी पातळ प्लेट येते, ती सुद्धा वापरून तुम्ही अगदी मस्त अशा पातळ कुरडया तयार करू शकता. ह्या 1 विड्याच्या कुरडया आपण तयार करून घेतलेल्या आहे. यापेक्षा मोठी बनवायची असेल तर तुम्ही मोठीही बनवू शकता. कुरडई बनवण्याची ही अगदी पारंपरिक पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर कुरडई बनवली तर अजिबात कुठेही तुमची कुरडई फसणार नाही. सर्व कुरडया या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहे. आता या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायच्या आहे. 2 दिवसानंतर आपल्या कुरडया मस्त अशा वाळल्या गेलेल्या आहे. तुम्हाला इथे कुरडई दाखवते. आपल्याला ह्या उन्हातच वाळवायच्या आहे, घरात पंख्याखाली वाळवायच्या नाही, नाहीतर आपल्या कुरडया काळपट होतात. तर 2 दिवस वाळल्यानंतर ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून 1 ते 2 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता. आता काही कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते. तेल इथे मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे.
आणि त्यामध्ये आता कुरडई टाकलेली आहे. तर कुरडई पहा अगदी मस्त अशी कढाईभर फुललेली आहे. यामध्ये आपण वेगळा कुठलाही पापड खार वापरलेला नाही किंवा खाण्याचा सोडाही वापरलेला नाही. तरीही कुरडई पहा अगदी कढाईभर फुललेली आहे. अशाच पद्धतीने अजून काही कुरडया मी तळून घेणार आहे. अगदी दुधाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र या कुरडया होतात. खायला अगदी तोंडात टाकताच विरघळतात. एवढ्या मस्त ह्या कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात. तर नक्की ह्या पद्धतीने या गव्हाच्या कुरडया ट्राय करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर मग कशी वाटली ही गहू कुरडईची रेसिपी? अजून तुम्हाला कुठच्या रेसिपी पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.